रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण जरा लोकेशन बदली केली. लोकेशन बदली करण्यापाठीमागे एकच कारण आहे, खूप लोकांचं स्वप्न असतं मला बंगलाच पाहिजे. तर मला वाटते एक नीलशिल्प नावाची काल्हेर कशिळीला खरं तर एक बंगलो सोसायटी आहे आणि त्याच सोसायटीमध्ये एक बंगलो आहे आपल्याकडे. आणि पुराणिक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी तसं बघितलं तर 40 वर्ष जुना हा लीगल बंगलो असणार आहे, ज्याच्यात OC, CC सोसायटी त्या सगळ्या गोष्टी झालेल्या असणार आहेत. आणि खरं विशेष म्हणजे त्याच्यामध्ये लोन म्हणलं जरी तुम्हाला घ्यायचं तर लोन पण घेऊ शकता. ह्या बंगल्याचं खास वैशिष्ट्य किंवा असं आहे की इकडे भिवंडी साईडला खूप गोडाऊन्स वगैरे असतात, खूप इंडस्ट्रियलिस्ट लोक आहेत ज्यांना जाणं येणं त्या सगळ्या गोष्टी फार गरजेच्या असतात आणि जवळ पाहिजे असेल तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा काल्हेर कशिळीचा नीलशिल्प नावाचा हा जो बंगलो आहे खरं तो आपण काढतो आहे. आणि इथे जर तुम्ही बंगला बघितला, त्या बंगल्याच्या समोर जर तुम्ही आला तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा खरं लेक आहे. आता याच्यात पण तुमच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतील, पण अशा पद्धतीचं थोडं तळं म्हटलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने हे तळं आहे. आणि भविष्यात येणारं जे मेट्रो आहे, ठाणे कल्याण मेट्रोला 2च मिनिटाच्या अंतरावरती असणारी ही सोसायटी असणार आहे. इथेच स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम त्या सगळ्या ॲम्युनिटीज खरं ह्या सोसायटीमध्ये आहेत. आणि त्याच ठिकाणी हा बंगला बघितला. याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंग कव्हर्ड तिकडे मिळणार. अधिक जर तुम्ही आलात तर ह्या तुमच्या बंगलोच्या खाली असणारी ही पार्किंगही तुम्ही वापरू नक्की शकता. एक पार्किंग त्या साईडला पण तुम्हाला मिळणार आहे. तिथं छोटंसं गार्डन तुम्ही तयार करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जर समजा झाडं फुलं काय लावायचे म्हणून तुम्ही ह्या साईडला लावूही शकता. ह्या बंगलोमध्ये चांगली गोष्ट अजून एक ही आहे की हे जे मालक आहेत ह्या मालकाने ऑलरेडी चार्जिंगची EV गाडी असते ती त्या सुविधा पण दिल्या गेलेल्या असणार आहेत. आणि नंतर जर तुम्ही खाली आला तर तुम्हाला खाली अशा पद्धतीचा सुंदर आणि चांगला हॉल मिळणार आहे. खरं मेंटेनन्सची गरज आहे, पेंटिंगची डेंटिंगची सगळी गरज तुम्हाला इथे मात्र नक्की लागणार आहे. तुमच्या हिशोबाने जसं बनवायचं तसं. तर ह्या पद्धतीचा त्याचा असा ना खाली असा जर बघितला तर तुम्ही अशा पद्धतीचा हॉल आहे जिथे यांनी भगवंताची खरं मूर्ती ठेवलेली आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर तुम्हाला इकडे स्टोरेजसाठी खूप मोठी अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची जागा असणार आहे. आणि नंतर इकडे जर आपण आलो तर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे. अशा पद्धतीचं मोठं आहे, जुनं आहे, 40 वर्ष, त्याच्यामुळे त्या पद्धतीचं असणार आहे. नंतर जर तुम्ही किचनला आलात तर असं मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडे किचनही मिळतं, जे तुम्ही बघू शकता एकच प्लॅटफॉर्म साईडला दिलेला आहे. इथे मात्र गॅसची पाईपलाईन अजून आलेली नसणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला गॅसचा सिलेंडर जोडावा नक्की लागणार आहे. पुढे जर आपण आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे अशी मोकळी आणि अशी मस्त तुमची जागा खाली आहे, जिथे तुम्ही वॉशिंग मशीन म्हणा, हे सगळे कपडे सुकवणे वगैरे हे जे काय गोष्टी आहेत ते तुम्ही इकडे करू शकता. कारण इकडे सगळे बंगलोच असणार आहेत. जे मंडळी असे काल्हेर कशिळी साईडला जर कोणी काय बघत असेल, मला असं वाटतं त्यांच्यासाठी ही गोष्ट चांगली असू शकते. प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट आवडेल असं काही नाही आहे, पण इथे आत्ता परिस्थिती अशी आहे की अशा पद्धतीचा हा इथे आहे. नंतर जर तुम्ही पुढे आलात तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक शिड्या दिलेल्या आहेत. ह्या शिड्यांवरती आपल्याला वरती जावं लागतं. वरती गेल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर हेही तसं जुन्या काळातलं असल्या कारणानं घरं वगैरे साईज बी जे आहे ते सगळं मोठे आहे. पुढे ज्यावेळेला आपण येतो, पुढे आल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही वरती आल्यानंतर इथं तुम्हाला खूप मोठं असं चांगल्या पद्धतीचं एक बेडरूम दिलेलं आहे. बघा आता हे राहतं घर आहे. या साईडला पण त्यांनी खरं इकडे कपाट ठेवलेलं आहे, इथं बेड लागलेला आहे, इथं सेंटर अभ्यासाचा टेबल पण लागलेला आहे. इकडे आला तर खरं इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इथं तसं बघितलं. जुन्या काळामध्ये बसवलेला हा तुमचा बाथटब पण होता. आता कोणी वापरत नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण ते होतं. नंतर इकडे आला तर इथं तुम्हाला परत एक स्टँडिंग बाल्कनी खरं दिले गेलेली असणार आहे. आजूबाजूला जर बघितलं तर मग मात्र हे सगळ्या तुम्हाला सोसायटीतले असणारे जे दुसरे बंगले ते पण दिसतात. त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं तर पण ह्याच्यात एकच तुम्हाला सांगेल की जी साईज बाईक तुम्ही मोठी बेडरूमच्या साईजेस वगैरे त्या सगळ्या मोठ्याल्या नक्की आहेत. कारण 1500 कार्पेट आहे. बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सोसायटी पण झालेली आहे बंगलोची इथे. नंतर जर आपण इकडे आलो तर इथं पण एक बेड लागलेला असणार. ह्या बेडच्या ह्या साईडला पण एवढी मोठी जागा आहे. अधिक जर आपण इकडे आलो तर तुम्हाला परत इकडे पण अशी मोठी जागा आहे आणि त्याच्यामुळे जागेची काही कमतरता नक्कीच नसणार आहे. आणि नंतर जर तुम्ही पुढून बघितलं तर इथं हवा येण्यासाठी आणि हे तुमचं जे तुमच्या घरापुढं जे तळं आहे त्या तळासंदर्भात आपण म्हणतो वरतून तळं तुम्हाला अशा पद्धतीचं इकडनं दिसतं. नंतर जर पुढे आला तर इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, खरं टॉयलेट तुम्हाला इकडे दिलं गेलेलं असणार आहे, जे हेही वापरात येणारं आणि मोठं चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडे पण हे मिळतं. तर हे झाले आपले सध्या खालचे 2 बेडरूम्स होते ते मी तुम्हाला दाखवले. आता आपण खरं वरती जाणार आहोत. वरती अजून एक बेडरूमची सुविधा दिली गेलेली असणार आहे. अधिक त्याला तुम्हाला टेरेस पण मिळणार आहे. तर असं सगळं हे काल्हेर कशिळी ठाणा कल्याण जी मेट्रो जाणार आहे
तर तसं बघितलं ठाणा स्टेशनपासून हे जवळजवळ तसं बघितलं तर 12-13 किलोमीटर अंतरावरती हे कल्लेरकं शाळा असणार आहे. हे शेवटचा तुमचा बेडरूम आहे. ह्या बेडरूमला जरी तुम्ही बघितलं तर याची पण साईज बाकी जबरदस्त मोठी असणार आहे. याच्यात जर तुम्ही बघितलं तर आता हे सध्या आडगळीचं सामान वगैरे त्या पद्धतीने माणसं कमी राहतात, त्याच्यामुळे त्यांनी अशा पद्धतीनं हे करून ठेवलेलं आहे. पण एवढी मोठी जागा इथं उपलब्ध असणार आहे. नंतर जर तुम्ही इकडे आलात तर इथं पण तुम्हाला एक बाल्कनी खरेदीला गेलेली असणार आहे. ह्याच्यातनं जर तुम्ही बघितलं तर जे डबकं आहे हे डबकं तुम्हाला अशा पद्धतीचं इकडनं दिसतंय. मेट्रोची जी लाईन आहे ती तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली 2च मिनटाच्या अंतरावरती मिळते. आणि नंतर जर आपण पुढे आलो तर ह्याच याच्यामध्ये आलात तर इथं तुम्हाला परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही एक मस्त आणि मोठं चांगलं तुम्हाला इथं दिलं गेलेलं असणार आहे. ह्या अशा पद्धतीचं हे तुमचं सगळा 3 BHKचा विषय होता. ज्यावेळेला 3 BHKचा विषय संपतो त्यावेळेला तुमच्या हे आता टॅरेसवरती आपण आलेलो आहोत. हे टॅरेस जर बघितलं तर हे खूप मोठं आहे. तुम्ही एखादे प्राणी वगैरे जर काही ठेवायचं म्हणजे पाळीव डॉग्स वगैरे असं काही असतील तर तुम्हाला ते इथं ठेवता येतील. आणि अशा पद्धतीचं तुम्हाला वरती सगळा माहोल आहे. वरती ऑलरेडी हे सगळं कव्हर करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे लिकेज वगैरेचा काय प्रॉब्लेम तुम्हाला इथं नसणार आहे. अशा पद्धतीचा हा खरं बंगलो आहे. आजूबाजूला पण बंगलो, बाजूला बंगलो, याच्या बाजूला बंगलो, तसं रो हाऊस टाईप म्हटलं तरी चालेल. पण कारण एकदम याची प्रत्येकाची वेगळी भिंत आहे किंवा एकदम सेपरेट बंगला आहे असा प्रकार नाही. पण हा अशा पद्धतीचा तुम्हाला हा बंगला आहे. राहिला प्रश्न, हे जे मालक आहेत ह्या मालकांना हा बंगलो विकायचा आहे. यांची किंमत मात्र यांनी ठेवताना 1,95,00,000 रुपये किंमत ठेवलेली आहे. 1.95 निगोशिएबल किंमत असणार आहे. ही लीगल प्रॉपर्टी आहे. पुराणिक बिल्डर्सनी बनवलेली जुनी ही प्रॉपर्टी असणार आहे. अशा पद्धतीचं जर कोणी घर बघत असेल तर मला फोन करा. हा फ्लॅट मी दाखवतो, हा बंगलो तुम्हाला मी दाखवतो. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर आम्हाला फोन करा. आणि त्या पद्धतीने आता सध्या जे प्रॉपर्टी आहे रेंटवरती दिली गेलेली असणार आहे. स्वतः मालक इथे राहत नाहीत, पण रेंटवरती हा फ्लॅट चाललेला आहे, हा बंगलो चाललेला आहे. तर अशाच पद्धतीने नवे जुने आणि आमची घरं बघत राहा, जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला आमच्याकडनं काही ना काही रोज मिळत राहील. जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स पण करा आणि जास्तीत जास्त लोकांनी बघा. आवडलं तर फोन करा, नाही आवडलं तर काही प्रश्न नाही. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.